जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय अतुलदादा बेटके साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सुजा माईचा अमोल लांडे, सामाजिक कार्यकर्ते आणि त्याची 11 एकर जमीन जाते ती भीमाबाई कोकणे, आणि त्याचप्रमाणे कोंडेखडा गावचे लोकनियुक्त सरपंच निलेशराव रावते, निमगिरीचे लोकनियुक्त सरपंच रडेसर, केवाडी गावचे माजी सरपंच अमोल लांडे आणि देवळे गावचे लोकनियुक्त सरपंच दीपक गोटे, विजूड आमचे नाना आजनवळे गावचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे आजनवळे गावचे खरे तर कार्यक्षम ग्रामपंचायत सदस्य अजितजी बांगर, रमेशजी बालसिंग, माऊली डायरेक्टर, त्याचप्रमाणे आपले गणपती गोटकर, पत्रकार मारुती शेटवाले, सर्वच गावकरी सरपंच बाई खरं तर परीक्षे म्हणून ते गेले, पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून गणपत गोटकर या ठिकाणी आहेत. ही सगळीच मंडळी सर्वांची नावं या ठिकाणी घेण्यापेक्षा एक अत्यंत हे आमचे देवळे गावचे बॉडीगार्ड राहुल गुटे असतील, तर एक उपसरपंच खरं तर शंकर साबळे, आता त्या ठिकाणी बाळूआप्पा मगाशी येऊन गेले, बाळूआप्पा लोकनियुक्त सरपंच, त्याचप्रमाणे अश्विनीताई केदारी या विभागातले खरं तर अतुल बेनके साहेबांचे सगळे कार्यकर्ते, आणि म्हणून बेनके साहेबांच्या माध्यमातून खरं तर या अदानी प्रकल्पाच्या संदर्भात आपण मागे एकदा बाहेर दिली. आज या ठिकाणी प्राथमिक चौकशी करण्यासाठी स्पॉटवर येऊन अतुल शेट्टी या ठिकाणी पाहणी केलेली आहे, आणि म्हणून खरं तर आपल्याला आदर नाही कोणाचा. आदरणीय कैलासवासी वल्लभशेठ बेनके साहेबांनी आयुष्यभर आदिवासी समाजाला जीव लावलं. आपल्याला या ठिकाणी आजनवळ्यामध्ये आश्रमशाळा असेल, प्रत्येक ठिकाणी 10-10 कोटीच्या आश्रमशाळेच्या इमारती खरं तर बेनके साहेबांच्या माध्यमातून त्या काळात झाल्या. साहेब आणि बेनके साहेब त्याच्यामुळे आपली पोरं शिकतात. अशा प्रकारचे बेनके साहेबांचं कार्य त्यांच्या पावलापावलावर आपले नेते आदरणीय अतुलशेठ बेनके साहेबांचं काम करण्यात चाललंय. आणि खरं तर मला एकदा अतुलशेठचा या ठिकाणी अभिमान वाटतो की भर मुसळधार पावसामध्ये फोन केला, काय भानगड आहे, काय कुठला प्रकल्प आहे, काय आहे ती पाहणी करण्यासाठी अतुलशेठ यातला कोणा एका फोनवर नेता येत नाही. पण खरं तर अतुलशेठ बेनके साहेबांनी फोन केल्याबरोबर या ठिकाणी आचार दसक्रिया करून या ठिकाणी या अदानी प्रकल्पाला भेट देण्याचं काम खरं तर केलंय. त्यासाठी अतुलशेठ बेनकेसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला. ही कामाची पावते आपण ज्या सभामंडपामध्ये उभा राहिले, हा सभामंडप सुद्धा अतुलशेठ बेनकेने या ठिकाणी बांधल्यामुळे आज या ठिकाणी आदिवासी भागाची दसक्रिया होऊ शकते. आज प्रत्येक ठिकाणी अतुलशेठचे सभामंडप आहे. गाव नाही का तिथं आता सभामंडप नाही रडे सर, तुमच्या तिथं आता काहीतरी 2-3 कोटीचा गोविंदगारे समग्र या ठिकाणी अतुलशेठनी त्या ठिकाणी मंजूर केलेले. गेले अनेक कामं अतुलशेठच्या माध्यमातून या ठिकाणी या विभागामध्ये मगाशी त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं ते आताही सांगतील का जे आदरणीय कैलासवासी आपल्या सर्वांचे गोरगरिबांचे कैवारी आदरणीय अजितदा पवार साहेबांनी संपूर्ण रिंग रोड कॉन्क्रिटीकरणाचं खरं तर काम करत. पत्रकार मित्रांनो, अजितदादा पवार आणि अतुलशेठ बेनकेच्या माध्यमातून या ठिकाणी मावळपेठेमध्ये झालेले ते सुनीत रवेनीच्या याच्यात ते निश्चितपणे ते लवकरच सुरू होईल. अशा प्रकारचं आपण खरं तर अतुलशेठचं नेतृत्व शेठ तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण खूप खरं तर आम्हाला खूप अभिमान आहे, आम्हाला कोणी वाली नाही, परंतु या ठिकाणी सगळे लोकनियुक्त सरपंच आहेत. आपण आता मी जास्ती बोलत नाही, आपल्या शेतचं भाषण आहे की मी रोजच आता आंदोलन करणार आहे. या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलवायची, आणि त्या विशेष ग्रामसभेमध्ये फक्त मुद्दा एकच, अदानी हटाव प्रकल्प हटाव म्हणून असा ठराव करायचा. दुसरा विषयच काय, सगळ्या ग्रामपंचायतीने मला माहिती किती ग्रामपंचायत नोटीस आहे, 29 ग्रामपंचायतीला नोटीस येतात. 29 ग्रामपंचायतीची नोटीस खरं तर ग्रामसभेमध्ये ठराव करा आणि त्याच नावाने करा. एवढंच काम करा सरपंचांनी, बाकी काय करू नका. एवढा मोठा मुसळधार पोहोचतोय तरी सगळे सरपंच या ठिकाणी आले. कामाची साहेब पारीचं माणूस जरी गेला तरी झाकून ठेवतात आणि आवडी करतात. अशी सध्या मावळ्यामध्ये परिस्थिती आहे. अशा प्रकारचा खरं तर आहे, आणि म्हणून निश्चितपणे मी आदित्य काय नाही बोलतो, मी अतुलशेठचं आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन ऐकायचे. पण या ठिकाणी आपण खरं तर संघर्ष करायचे. पत्रकार मित्रांनो मी त्या दिवशी सांगितलंय, त्यांच्या आक्रमक भाषेमध्ये सांगितलंय आणि आजही सांगतो, या प्रकल्पासाठी जरी या ठिकाणी मावळपट्ट्यामधून जरी रक्ताचे पाठ वाढले तरी चालेल, पण प्रकल्प वगैरे नाही अशा प्रकारचं आवाहन करतो. जंतर मंतरला जसं आंदोलन झाला, तर मंतरला जसं आंदोलन झालं, असं आंदोलन झालं तरी
आपण मागे पुढे हटायचं नाही. आपल्या पाठीची भक्कम नेते अतुल शेठ बेनके साहेब. कारण बेनके कुटुंबाच्या रक्तामध्ये खरं भिडलेले विकास भिडलाय आणि गरिबाला न्याय करण्याचं खोटं काम त्यांच्या रक्तामध्ये भिडलेलं आहे. आणि म्हणून शेठ मी तुम्हाला एवढी विनंती करतो की तुम्ही सुनित्रा वहिनीच्या फार जवळ आहे. आम्ही इथवर सुंदर पोहोच तहसीलदार कचेरी पोहोच मोर्चा काढू, जास्तीत जास्त कलेक्टर कचेरी पोहोच जाऊ. पण आम्हाला जर मुंबईला आणि दिल्लीला जायचं असेल तर अतुल बेनके आम्हाला पर्याय नाही हे आमच्या समोर आलेले. आणि म्हणून सर आम्ही तुम्हाला साहेब बोलावले. मला आमचा नेता आल्याशिवाय आम्हाला न्याय भेटणार नाही. आणि म्हणून मुंबईला जायचं असेल राज्यपालला भेटावं लागलं. आमदार साहेब तुमच्या नेतृत्वाखाली सगळे पेसाचे सरपंच घ्या, 5-25 गाड्या काढा आणि राज्यपालांना आपण निवेदन देऊ. त्या निवेदनामध्ये आपण स्पष्ट म्हणू की पेसा अंतर्गत आणि पर्यटन तालुका आणि धरणग्रस्त 3 मुद्दे. पेसा नंबर 1, पर्यटन नंबर 2 आणि हे अशा प्रकारे धरणग्रस्त 3, 2 म्हणजे एवढे मुद्दे असताना आपल्याला काही करता येत नाही. अशा प्रकारचं आमदार साहेब तुम्ही नेतृत्व करा. आम्ही तुमच्या नेतृत्वाखाली काम करू. मी निश्चितपणे माहिती या ठिकाणी आहेत. या ठिकाणी मी माहिती सांगितलं का तुम्ही भीमाबाई तुमचे जेवढे लाभार्थी आहेत तेवढे आपण अतुल शेठच्या संपर्कामध्ये राहा. अशा प्रकारचा मी सरपंचाला या ठिकाणी इशारा देऊ. आणि पत्रकार मित्रांनो हे बघा पुढच्या वर्षी तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा सगळे एक आहेत. आपण तालुक्यातले पत्रकार आहेत. इतर बातम्या सोडा परंतु या प्रकल्पासाठी मी काका तुम्हाला धन्यवाद देतो. पंढरी तुम्ही जुन्या टाइमचे काका खरं तर फोन केला म्हणलं आमदार साहेब आले ते लगेच एवढ्या पावसामध्ये काका सुद्धा या ठिकाणी आले जुन्या टाइमचे पत्रकार. त्याचप्रमाणे पंढरी आला, वाणी साहेब आहे वाटत आहेत येणार आहेत त्यांना आपण बातमी देऊया. संदीप भाऊ उतरले येणार आहेत. या सर्व पत्रकारांनी मदत करावी आणि याच्या खरं तर खऱ्या अर्थानं हा प्रकल्प बंद कसा होईल अशा प्रमाणे आपण करू. अरे जमिनी आपल्या हक्काच्या, जमिनी आपल्या हक्काच्या, अरे जमिनी आपल्या हक्काच्या. अतुल साहेब के आगे बढ़ो, अतुल साहेब के आगे बढ़ो. अरे जमिनी आमच्या हक्काच्या, अतुल साहेब के आगे बढ़ो, अतुल साहेब के आगे बढ़ो. अरे प्रकल्पाचा करायचं का, अरे प्रकल्पाचा करायचं का, अरे प्रकल्पाचा करायचं का. अरे अदानी आता, अरे अदानी आता, अरे अदानी आता, अरे अदानी आता. अतुल साहेब के आगे बढ़ो, अतुल साहेब के आगे बढ़ो. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.